ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग एकदम जबरदस्त असा आहे. कारण प्रिया ही आता सायली अर्जुनच्या ट्रॅपमध्ये अशी अडकली ना की तिला आता बाहेर पडणं खूपच जास्त मुश्किल होणार आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की सँडीला कॉल केलेला असतो अर्जुन आणि सायलीने आणि ते दोघंही जण विचारत असतात सँडीला सगळी काही माहिती. तर सँडी सांगतो की हो, मला प्रियाबद्दल खूप मोठा असा माल मसाला भेटलेला आहे. म्हणजेच तिचे आधी 4-5 बॉयफ्रेंड होते, त्यांच्याकडनं सुद्धा मला बरीच माहिती मिळालेली आहे. तिने पैशांसाठी सगळ्यांचा वापर केला आहे आणि अजून मला बरीच माहिती गोळा करायची आहे. एकदा का एवढी माहिती भेटली ना की मग सगळंच काम झालंच म्हणून समजा. आता अर्जुन हा त्याचे कौतुक करत असतो आणि सँडीला म्हणतो की सँडी, खरंच यार तू एकदम भारी काम करतोयस बघ. म्हणजे आम्हाला वाटलंच होतं की तू आमचं हे काम करशील. हो, खरं तर ना मी तुम्हाला यासाठी थँक्यू म्हणतो. कारण आहे ना तिने मला खूप जास्त फसवले, माझ्याकडनं सुद्धा पैसा खूप जास्त लुटला आहे. आता मी कामाला लागून एकदम व्यवस्थित कमवतोय, पण याआधी ना मला तिने खूप जास्त त्रास दिला आहे आणि यातून मलाही बाहेर पडायला त्रास झाला. कारण तिने माझी फसवणूक केली होती, माझ्या प्रेमाचा वापर केला होता. पण आता तुमच्यामुळे मला ही संधी मिळत आहे की तिला आता मी चांगलंच उत्तर देऊ शकतो, तिला जन्माची अद्दल घडवू शकतो. यासाठी तुम्ही मला प्रोत्साहन करताय ना, हेच माझ्यासाठी खूप काही आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता अर्जुन आणि त्याचसोबत सायलीचे तो कौतुक करत आभारही मानत असतो. त्यावर आता तुला जर काही माहिती भेटली तर आम्हाला प्लीज प्लीज सांगा. आता तो म्हणतो की हो, मी उलट तिच्याबद्दलची सगळी माहिती शोधून काढणार आहे आणि तुम्हाला जशी मला माहिती सापडेल ना तसं मी तुम्हाला या सगळ्याबद्दल लगेचच सांग, असंही आता तो बोलत असतो. कारण आहे ना उलट त्याला या सगळ्यामध्ये खूपच जास्त बरं वाटत होतं की त्याने या सगळ्या काही गोष्टींमधून आपल्याला जे हवं आहे ते आता ह्या लोकांना सांगितलेलं होतं. त्यामुळे त्यालाही बरं वाटत होतं की तो आता ह्या लोकांना मदत करतोय. दुसरीकडे प्रिया ही आता टेन्शनमध्ये असते. म्हणूनच आता अश्विनने अक्षरशः लाईट्स वगैरे ऑन केलेल्या असतात रात्रीच्या वेळेला आणि तो तिला विचारतो की काय झालं आहे, कसलं टेन्शन आहे का, असं देखील तो आता तिला विचारत असतो. त्यावर मात्र ती काहीच नाही असं म्हणते. पण त्यावेळेला मात्र तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून ना तो समजून जातो की नक्कीच काहीतरी टेन्शन आहे. पण जे काही टेन्शन आहे त्याबद्दल अजूनही ही का सांगत नाही आहे, हा मोठा प्रश्न ना इकडे मात्र अश्विनसाठी असतो. अश्विन म्हणत असतो की काय झालंय, बोलशील का, तुझ्या मैत्रिणीकडे तू गेली होतीस. हो, मी सानिकाकडे गेली होते. तू तर मला म्हटली होतीस सारिकाकडे गेली होतीस. मग आता प्रिया म्हणते की हो, मी तरी सारिकाच बोलले ना, मी कुठे सानिका बोलले. असंही ती आता वेळ मारून नेत बोलत असते. मग आता तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून तो विचार करतो की ही तर खूप जास्त घाबरलेली आहे आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो तिला की काय झालं आहे, म्हणजे मला तुझ्या ह्याच्यावर ना तू जास्त काळजीत नाही दिसत आहे. मला तुझ्याकडे बघून असं वाटतंय की तुला ना कसलं तरी टेन्शन आहे. काय घडलं आहे का सांग ना. पण ती कुठे सांगते, ती काही केल्या काहीच सांगायला तयार नसते आणि जेव्हा ती काहीच सांगत नसते ना तेव्हा मात्र आता इकडे असणारा हा बरोबर जो अश्विन आहे तो ओळखून गेलेला असतो की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच तो तिच्याकडे आता विचारणा करत असतो. पण ती म्हणत असते की काही नाही, त्या सारिकाचं थोडं टेन्शन होतं, पण मी कुठे हे आहे, मी एकदम स्ट्रॉंग आहे, मी ना बरोबर तशी आहे, असं आता ती बोलत असते. जेणेकरून तिचे जे काही बोलायचे भाव असतात ना त्यावरूनच समजायला येत असतं की नक्कीच ना हिचं कुठेतरी काहीतरी बिनसलं आहे. म्हणजे तिला जे काही बोलायचं असतं ते चुकीचंच ती बोलत असते आणि त्यावर ना बरोबर इकडे मात्र अश्विनला दाट संशय येत असतो आणि त्याला कळत असतं की हे सगळं काही वेगळं आहे. पण तेव्हा ती म्हणते की थांबा, मी जरा फ्रेश होऊन येते आणि असं बोलून ती आता फ्रेश होण्यासाठी म्हणून तिकडनं जाते. ती आता फ्रेश होण्यासाठी जेव्हा जाते ना तेव्हा अश्विन विचार करतो की हिला झालं आहे काय, हे ठीक तर आहे ना, हिच्या डोक्यावर काही परिणाम झाला आहे का, असा विचार देखील त्याच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. इकडे दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली दोघंही जण बोलत असतात. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की बघ, आता सँडी ही प्रकरण तर बाहेर काढेल, आपल्या हातात तेव्हा पुरावे मिळतील, पण आपला अश्विन जो आहे ना तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो, त्याने मानायला पण हवं ना. म्हणजे बघ, आता जेव्हा ती म्हणेल की हे सगळं लग्नाच्या आधी होतं तेव्हा तोही म्हणेल की जाऊ दे, या सगळ्या गोष्टी तोही विसरून जाईल. पण आपण काय करायचं, आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे
तिचं जे काही नाटक आहे ती पैशांसाठी वापर करून घेते हे तर कळायला हवं ना. म्हणजे तिचं लग्नानंतरचं एखादं अफेअर जे आहे ते आपण बाहेर काढायला हवं, असंही आता सायली म्हणत असते. सायली जेव्हा हे बोलते तेव्हा अर्जुन म्हणतो की लग्नानंतर तिचं कसं अफेअर असणार आहे. म्हणजे बघ, सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही घरांमध्ये पैसा भरपूर आहे, त्यामुळे ती बाहेर जाणं शक्यच नाही. त्यावर मात्र आता सायली म्हणते की ते तुमचं बरोबर आहे, पण सध्या बघा तिला पैसे पुरवणारा व्यक्ती कोणी नाही आहे. म्हणजे नागराज महिपत हे तर आता जेलमध्ये आहेत, साक्षीचाही काही भरोसा नाही, मग तिला पैसा मिळत नाही आहे. अश्विन भाऊजींकडनं सध्याचे साधे फक्त खर्चाचे काय ते पैसे मिळत आहेत, पण तिला जर एक्स्ट्रा पैसे हवे असतील, तिला जर मोज मजा करायचे असतील तर तिला त्यासाठी पैसे भेटत नाही आहे. त्यासाठी तिला जर आपण एखादा तिच्यासमोर बॉयफ्रेंड उभा केला तर म्हणजे एखादा पैशावाला मुलगा जो आहे ना त्याला ती बरोबर फसेल. मग आता या सगळ्यामध्ये ती जर अडकली ना तर आपल्यासाठी खूप मोठं एकदम सोन्यापी सुवागा होईल. जेव्हा आता अर्जुनही बोलत असतो ना तेव्हा सायलीला ही गोष्ट पटत असते. मग अर्जुन म्हणत असतो की माझ्या ओळखीमध्ये ना एक असा मुलगा आहे ज्याच्याने आपलं हे काम होणार आहे. तो खरंच खूप मोठा बिझनेसमॅन आहे, आपलं काम नक्कीच करेल, मला पूर्ण खात्री आहे. मग आता सायली म्हणत असते की कोण आहे. तर अर्जुन म्हणतो की थांब, मी आधी त्याच्याशी बोलून घेतो, त्याला पूर्ण प्लॅनिंग समजावून सांगतो, मग तो नक्कीच आपल्याला या सगळ्यामध्ये सपोर्ट करेल, असंही आता बोललं जातं. मग सायली म्हणते की आपण ना एकदा का तिचं हे अफेअर ना सगळ्यांसमोर आणलं ना की मग बघा ती आता वाचत नसते. तिला आपण असं काही प्लॅनमध्ये अडकवू ना की तिला कोणाकडेही भीक मागता येणार नाही, अशी तिची वाट लावूया आपण. हेही आता ठरलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ठरतात ना तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो की हो, माझा जो मित्र आहे ना तो माझा मित्र ना या सगळ्या गोष्टींना हँडल करू शकतो, तो आपल्याला या सगळ्यात मदत करू शकतो. अर्जुनलाही आता या सगळ्या गोष्टी माहिती असतात, म्हणूनच अर्जुन जो आहे तो आता त्या ह्याच्यानेच कामाला लागतो. कारण त्याला आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या दाखवून द्यायच्या असतात. त्यामध्येच या सगळ्यात किती मोठी आता प्रिया फसणार आहे आणि हे जेव्हा अश्विनला समजेल तेव्हा अश्विन स्वतःहूनच तिला सोडून टाकेल, या गोष्टी आता वाटत असतात. आणि म्हणूनच सायली आणि अर्जुन त्या दिशेनं प्लॅनिंग करू लागतात. जेव्हा आता त्या दिशेनं ते प्लॅनिंग करतात ना तेव्हा मात्र आता इकडे सायली म्हणत असते पण तुमच्या डोक्यात नेमकं कोण आहे काय आहे. पण अर्जुनचा एक मोठा बिझनेसमॅन मित्र असतो जो की त्याचं अजूनही लग्न झालेलं नाही आहे आणि तो या सगळ्यामध्ये त्याची लगेच मदतही करू शकतो. याही गोष्टी आता कळत असतात आणि म्हणूनच ना आता सायली म्हणत असते की चालेल ठीक आहे, आपण बघूया करून. अर्जुनने आपल्या मित्राला कॉल केलेला असतो आणि आपल्या मित्राला या सगळ्या गोष्टी ना तो सांगतो. मग आता त्याचा मित्र देखील या सगळ्यामध्ये तिला साथ द्यायला तयार झालेला असतो. दुसरीकडे आता प्रियाला माहिती करून घ्यायची असते की कुठे असणार आहे शांता अजूनही घरी आलेली नाही, ही गोष्ट आता कुठेतरी कळलेली असते. आणि जेव्हा शांता घरी आली नाही आहे तेव्हा तिला कळतं, तेव्हा तिचं डोकं फिरतं. सदा महिनाही गायब आहेत आणि आता शांतासुद्धा कुठे गेली असतील ही लोकं. तिचं आता डोकं पूर्णपणे बधीर झालेलं असतं. त्यातच आता ती विचार करते आणि शांताच्या चाळीमध्ये राहणाऱ्या एका मुलाला आता ती कॉन्टॅक्ट करते आणि त्याला म्हणत असते की काय झालं, माझं काम कधी करतोयस, शांताचा शोध घे ना, शांता आली आहे का नाही ते जरा मला सांग ना. त्याच वेळेला तो म्हणतो की आज बऱ्याच दिवसांनी तुम्हाला माझी आठवण आली. हां, आज कशी काय आठवण आली, काम तर करून देईन मी पण त्याचे पैसेसुद्धा मला हवेत, असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा आता तो हे सगळं काही सांगतो तेव्हा मात्र आता लगेच प्रिया म्हणत असते की तू काम तर आधी कर, तुला पैसे देत नाही का मी, देते ना तुला पैसे, तू काम करून घे मग बघूया, असंही आता ती त्याला सांगत असते. त्यानंतर तोही म्हणतो की ठीक आहे मी करतो आणि असं बोलून आता त्याने फोन ठेवलेला असतो. जसा तो आता फोन ठेवतो ना तसं मात्र आता इकडे शंका असते तिला की आता आपलं काम होईल की नाही आणि त्यात तिच्याकडे पैसेही नसतात. आता ह्या लोकांना पैसे देण्यासाठी तिची आता खूपच जास्त मेहनत सुरू असते. मग ती विचार करते की आता मलाच माझ्या परीनं काहीतरी करावं लागणार आहे आणि यासाठी ना ती आता बाहेर निघायचं ठरवते. जेव्हा आता ती स्वतः बाहेर पडायचं ठरवते तेव्हा बॅग वगैरे घेऊन ती निघालेली असते. कारण तिला आता पैशांचा बंदोबस्तही करायचा असतो आणि त्यासोबत बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या तिला आपल्या परीनं बरोबर करायच्या असतात आणि यासाठी ती वाटेल ते प्रयत्न करायला तयार असते. तर दुसरीकडे बॅग वगैरे ती घेऊन निघते. तर इकडे मात्र आता सायली अर्जुनला समजवायला इकडे मात्र कल्पना आणि प्रताप असतात. त्यांना आता ते दोघंही जण कुठेही बाहेर पडू देत नसतात. आता सकाळचा नाश्ता चहा कॉफी वगैरे सुरू असतं त्यांचं. त्याच
त्याच वेळेला अर्जुनला म्हणतात की काही ट्रक ड्रायव्हरचा तपास लागला का, पोलिसांनी काही सांगितलं का. अजून तरी काहीच नाही असं अर्जुन म्हणतो. त्यावर प्रताप म्हणतात म्हणजे माझा संशय खरा ठरला. अर्जुन म्हणतो की काय, म्हणजे हा अपघात नसून घातपात होता. या सगळ्या गोष्टी ना एकदम परफेक्ट मला कळलेल्या आहेत असंही आता अर्जुनला म्हटलं जातं. तर अर्जुन म्हणतो की नाही तसं काही नाही, पोलीस शोध घेत आहेत, बघू आता ट्रक ड्रायव्हर कधी भेटत आहेत ते. अरे ट्रक ड्रायव्हर गाडीच्या नंबरवरना लगेचच भेटतात, मग अजून कसे भेटले नाही, हा मुद्दामुन्ना केलेला एक घातपात होता. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा इकडे सायली ही अर्जुनकडे बघत असते. पण इकडे आता सायलीला आणि अर्जुनला कल्पनाने सांगून ठेवलेलं असतं की जोपर्यंत सगळ्या काही गोष्टी होत नाहीत ना, जो मारेकरी सापडत नाही तोपर्यंत मी तुम्हाला कुठेही म्हणजे कुठेच जाऊ देणार नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. घराच्या बाहेरही तुम्ही पडायचं नाही आहे हेही आता सांगून ठेवलेलं असतं. त्यावर मात्र आता सायली आणि अर्जुन म्हणतात की असं कसं चालेल. अर्जुन तर म्हणतो की माझं कामही असतं, असं नाही चालणार गं आई, असं तो समजावू लागतो. तेवढ्यातच प्रिया तिथे येते आणि प्रिया जेव्हा तिथे येते ना तेव्हा आता ती म्हणत असते की नाही बरोबर आहे जे काही बोलतायत ना आई त्या, कारण आहे ना तुम्ही ऐका त्यांचं. मला असं वाटतं की त्यांचं काही चुकतं आहे असं वाटत नाही आहे, कारण तुम्ही ना आता जर बाहेर पडलात तर सगळ्यांचंच तुमच्यावर लक्ष आहे आणि मग पुन्हा तुमच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा तुम्ही आता सगळेजणं आतमध्येच थांबा आणि जे काही असेल ना ते माझ्याशी आणि अश्विनीला सांगा. अश्विन आणि मी आहे ना बाहेरची कामं करायला, आणि तू ना अर्जुन तू घरातच बस, कारण आहे ना सध्या तरी तुला घरातच थांबणं गरजेचं आहे असं देखील आता प्रिया म्हणत असते. त्यावर अर्जुन म्हणतो मग माझी कामं मी कशी करू. त्यावर तू जी काही कामं आहेत तुझी ऑनलाईन कर, मीटिंग्स असतील त्या ऑनलाईन घे, घरातच बसून काम कर. मग माझ्या इयरिंगला काय ते पण ऑनलाईन करू का असंही तो म्हणत असतो. पण प्रिया म्हणते की सध्या तरी घरातच तुम्ही राहा, कुठेही बाहेर पडू नका. आता ती कल्पना आणि प्रताप यांच्यामध्ये होला हो म्हणत असते. मुद्दामून तिला तर हे लोक घरात थांबले तर तिला बरंच आहे ना, आणि त्यासाठी तिचेही प्रयत्न सुरू असतात. त्यातच तिला आता बाहेर सटकायचं असतं. तिच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग सुरू असतं. तिला खरं तर शांताचा शोध वगैरे घ्यायचा असतो आणि यासाठी तिची जी काही हजामत असते ती सुरू असते. मग आता सायली म्हणते की ठीक आहे, तू आम्हाला घरात बस म्हणून सांगतेस ना, बाहेरची कामं तू करणार आहेस ना, मग ठीक आहे, बाहेरची कामं बरीच पेंडिंग आहेत, घराचं सामान वगैरे भरायचं आहे, मग तू करणार आहेस का ते. त्यावर आता प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. मात्र आता सायली तिला ज्या पद्धतीने बोलते ना तेव्हा मात्र आता प्रियाला नाही बोलून चालणारच नाही, कारण प्रियाला असं वाटत असतं या निमित्ताने का होईना ही आता बाहेर पडू शकेल, पण हिला बाहेर पडायला द्यायचं नाही असाच काहीसा हेतू इकडे मात्र प्रियाचा असतो. म्हणून प्रिया म्हणते की ठीक आहे, काही सामान आणायचं आहे मला सांग, मी सगळं काही आणेन. मग आता विमल म्हणते की ताई थांबा, मी यादी काढली आहे. सायलीकडे यादी दिली जाते. मग सायली जी आहे ती यादी घेते आणि ती संपूर्ण यादी आता मात्र प्रियाच्या हातात देते आणि प्रियाला म्हणत असते की हे बघ, हे सगळं सामान तुला आणायचं आहे आणि यामध्ये कोणतीही कमी नको या, मी तुला आधीच सांगते, सगळं सामान एकदम परफेक्ट आणायचं आहे असंही आता सांगितलं जातं. त्याच वेळेला बघ, आज तुझ्याबरोबर पिशव्या पकडायला मी सुद्धा नाही आहे, त्यामुळे नीट जा आणि नीट ये, आणि आपल्याला जे सामान हवं आहे ते लवकरात लवकर घेऊन ये, उशीर करू नकोस, हेही आता सांगितलेलं असतं. आता जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे प्रिया म्हणत असते मी बोलले आणि फसले, म्हणजे आता एवढं किराण्याचं सामान मलाच आणायचं आहे. मग आता कल्पनाही म्हणत असते की लवकर ये, कारण आपल्याला ना पटापट सगळं काही आवरायचं आहे, जेवणाचं सामान नाही आहे, त्यामुळे सगळं सामान घेऊन ये. सायली म्हणत असते की तुला जर वाटत असेल प्रिया की तुला आम्ही बाहेर पाठवून तुझ्या कामासाठी सोपं काम केलेलं आहे तर नाही, उलट तूच आमच्या प्लॅनमध्ये अडकली आहेस. तुला तर आता असं काय अडकवणार आहोत ना की तू बघतच बस. आता इकडे जो सचिन असतो ना त्याला त्याचा बेल्ट भेटत नसतो आणि त्यामुळे तो अस्मिताला सांगत असतो की माझा बेल्ट कुठे आहे, मला काढून दे. अस्मिता बाळासोबत बसलेली असते. त्यावर सचिन म्हणतो की तू आता मला विचारणार नाही आहेस मी कुठे जातोय काय जातोय. अस्मिता शांत असते, अस्मिता काहीच बोलत नाही. सचिन म्हणतो हे काय आहे ना, सध्या आता मला ना तुझ्याकडे पैसे वगैरे मागायचे नाही आहेत, त्यामुळे मी ठरवले जे काही आहे ते स्वतःच्या हिमतीवर करायचं, स्वतःचेच पैसे गोळा करायचे आणि माझं कर्ज नील करायचं, या सगळ्या गोष्टी मी ठरवल्या आहेत, त्यामुळे मी आता कोणाकडे हात पसरणार नाही आहे. असंही जेव्हा तू म्हणतो तेव्हा अस्मिता कपाटामध्ये पट्टा शोधत असते आणि जेव्हा ते शोधायचा प्रयत्न करते ना तेव्हा मात्र आता कपाटातून एक बॅग खाली पडते आणि त्यात पैसे असतात आणि ते पैसे बघूनच ना आता मात्र अस्मिताला विचार पडतो की
की एवढे पैसे कुठून आले असतील आणि ती लगेच त्याला विचारते सुद्धा, काय रे, तुझ्याकडे तर पैसे नव्हते म्हणून माझ्या मागे लागत होतास, घरातल्यांना बोलत होतास की बँकेमध्ये जाऊन बघायला सांग अकाउंट कधी चालू होणार आहे, मग आता हे पैसे कुठून आले तेवढे. मग आता तो शांत असतो, त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. हे पैसे खरं तर साक्षीने त्याला दिलेले असतात, पण हे सगळं तो बोलेल कसा. मग तो आता सांगतो की माझ्याकडे काहीच पैसे नव्हते म्हणून मी आईबाबांकडे काही पैसे मागितले आणि म्हणूनच तर मी आता विचार केलाय इकडे तिकडे पैसे मागत बसण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी काम करायचं आणि यासाठी मी काहीतरी काम करण्याचा निर्णय घेतलाय, असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी तो बोलतो ना, तेव्हा मात्र आता अस्मिता म्हणते की खरंच का, हे पैसे आईबाबांकडनं घेतलेस का तू. मग तो म्हणतो की हो, तुझ्याकडे मागून दमलो, मग शेवटी काय करू, ऑप्शन नव्हता, पण आता मी ठरवले की जास्त कोणाकडे पैसे मागायचं नाही, स्वतःचं काम स्वतः करायचं. आणि असं बोलून तो आता बाजूला होतो. पण अस्मिताला संशय असतो. अस्मिता म्हणते की आईबाबांकडे एवढे पैसे कधीच नसतात, मग आता आईबाबांकडे एवढे पैसे आले तरी कुठून असतील. दुसरीकडे आता प्रिया ही घराच्या बाहेर पडलेली असते. प्रियाला आधी स्वतःची कामं करायची असतात आणि मगच ती किराणाचं सामान आणायला जायचं असतं. मग तेवढ्यातच ना कल्पनाचा फोन येतो प्रियाला आणि प्रियाला कल्पना सांगत असते की अगं पोचलीस का त्या दुकानात पोचलीस ना, की सांग. नाही ना, माझं थोडं काम होतं म्हणूनच मी थोडं आली आहे तिथे, त्यानंतर मी किराणाच्या दुकानात जाणार आहे, असंही आता प्रिया म्हणत असते. त्यावर मात्र कल्पना म्हणते की अगं उशीर नको करूस ना, आधी जा ना त्या किराणाच्या दुकानामध्ये, मला ना त्या दुकानवाल्याशी बोलायचे, तुला मी सांगते मला काय काय हवं आहे ते, असंही आता मुद्दामून कल्पना बोलत असते. सायलीच्या प्लॅनिंगवर ना हे सगळं काही सुरू असतं. मग आता कल्पना जेव्हा हे सगळं कल्पना सांगते ना प्रियाला, तेव्हा प्रिया म्हणते की ठीक आहे, थांबा, मी जाईन तेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. मग तर झालं, असंही ती आता म्हणते. पण आता प्रियाला ना वैताग आलेला असतो. प्रिया विचार करते, मी कोणाच्या कामासाठी बाहेर पडली आणि मला काय काय कामं करावी लागत आहेत. इकडे मात्र आता सायली आणि अर्जुनने प्लॅनिंग केलेलं असतं की ह्या प्रियाला अडकवायचं आणि त्याच पद्धतीने ते प्रियाला अडकवत असतात. इकडे आता कल्पना फोन ठेवते तर प्रताप आणि कल्पना सायली आणि अर्जुनला म्हणतात की तुम्ही जे काही सांगता ना ते सगळं आम्ही करतो, पण या सगळ्यामागे काय हेतू आहे ना तुमचा खरंच माहीत नाही. अर्जुन आणि सायली म्हणतात की आम्ही वेळ आल्या ना की नक्कीच तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगू, पण थोडा फक्त वेळ द्या, असंही आता सांगितलं. मात्र आता प्रताप आणि कल्पनाला सुद्धा असं सगळं वागायला ना खूप मजा येत असते. म्हणजेच ना प्रियाबरोबर ही सगळी मजा घेण्यामध्ये त्यांना एक वेगळाच आनंद भेटत असतो आणि म्हणूनच ते म्हणत असतात की खरंच ना प्रियाला जे काही तुम्ही उल्लू बनवताय, जे काही फसवताय ना ते एकदम परफेक्ट आहे बघा, आणि जे काही तिने आतापर्यंत आपल्याला त्रास दिलाय ना तो त्रास पुन्हा आपण तिला देतोय ना, यातच मला आनंद भेटतोय, असंही आता म्हटलं जातं. तेवढ्यात ना आता अर्जुनला एक काम असतं म्हणून अर्जुन थोडा जातो. तर इकडे आता प्रिया जी आहे ती मात्र आता किराणावाल्याच्या दुकानात जात असते आणि तिची चिडचिड होत असते. त्याच वेळेला ती आता फोन कल्पनाचे येत असतात की सामान घेतलंयस का, गेलीस का. मग ती म्हणत असते की हो आई मी पोचते, थांब ना जरा, पोचतच आली आहे, असं बोलून ना ती आता फोन ठेवते. मग आता प्रियाची चिडचिड होत असते. ती म्हणते की माझं काम तर मला करायलाच भेटत नाही आहे, यांच्याच कामासाठी मला फिरावं लागते. मग आता खरं तर अर्जुन आणि सायलीच्या प्लॅनमध्ये ना परफेक्ट प्रिया फसलेली असते. म्हणजे प्रियाला मुद्दामून एकटीला घराबाहेर काढलेलं असतं का तर तिची आणि त्या मोठ्या बिझनेसमॅनची भेट घडवून आणायची असते, जो की तो बिझनेसमॅन असतो अर्जुनचा मित्र, आणि अर्जुनचाच मित्र आता हे काम करणार असतो. एक माणूस जो आहे तो म्हणजेच तो ड्रायव्हर असतो, तो आता त्या मित्रासोबत बोलत असतो. त्याचं नाव अधिराज असतं, जो अर्जुनचा मित्र असतो. अधिराज आणि तो ड्रायव्हर बोलत असतो. ड्रायव्हर आता अधिराजला म्हणत असतो की तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाही आहे, मी फक्त तुम्हाला सांगितलं मला पैशांची गरज आहे तर तुम्ही माझ्या एका वाक्यावर मला 7 लाख रुपये द्यायला तयार आहात. हो, मग आता तो अधिराजही म्हणत असतो की माझ्याकडे पैसा खूप आहे, फक्त मला सांगा की तुम्हाला कुठे लागणार आहे, माझ्याकडे स्वतःचं असं कोणीसुद्धा नाही म्हणून मी इतरांना मदत करत असतो, तुम्हाला पुढेही काही पैशांची मदत लागली तर मला नक्कीच सांगा, असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे जी प्रिया असते ते सगळं काही लांबून बघत असते. प्रियाला तर आता हे सगळं बघून धक्का बसत असतो, कारण ना त्याने ना एक सूटकेसमध्ये पैसे आणलेले असतात आणि ती सूटकेस ओपनच ठेवलेली असते त्याच्या गाडीवर आणि त्यातले पैसे काढून तो त्या ड्रायव्हरला देत असतो. प्रियाला तर आता एवढे सगळे पैसे बघून खूपच जास्त मोह आलेला असतो आणि ती आता हे सगळं बोलणं त्याचं ऐकत असते, कारण त्याला जे काही अर्जुनने डायलॉग्स दिलेले असतात ना तसेच आता तो डायलॉग्स मारत असतो. म्हणजेच
तो आता म्हणत असतो की तुम्हाला जर पैशांची गरज लागली तर मला सांगा, माझ्याकडे ना घरात असे पैसे कोणाला द्यायला हेच नाही आहे. मी एवढा मोठा बिझनेस उभा केला आहे, या सगळ्यावर राज्य करणारं कोणच नाही आहे. माझं असं स्वतःचं असं माझ्या ओळखीचंही कोणी नाही आहे, म्हणजे मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याला मी असं सगळं काही देऊ शकेन, माझ्या आयुष्यात कोणीच नाही आहे असंही तो म्हणत असतो. इकडे आता सायली ही कल्पना आणि प्रतापचे आभार मानत असते, कारण आई आम्ही जेव्हा तुम्हाला सांगतो तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्ही आम्हाला लगेच मदत करता, पण आता आमचं एक थोडंसं काम आहे, प्लीज आम्हाला बाहेर जाऊन येऊ दे. कल्पना नाही म्हणत असते, पण सायली म्हणते की आई प्लीज ना, प्लीज थोडं समजून घ्या. पटकन जातो आणि लगेच येतो, मग तर झालं, आणि मग आम्ही तुम्हाला फोनही करू अधूनमधून, मग तर सोडाल ना. मग आता कल्पना म्हणते की मी फोन केला तर तुम्ही उचलायचा, कारण मला तुमची काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला फोन करत असते. बघा जमते का, तरच मी तुम्हाला सोडणार आहे. प्रतापही आता सायलीला समजावत असतात. कल्पना बोलते ते बरोबर आहे सायली, तुमची काळजी वाटते आम्हाला, नका ना जाऊ तुम्ही बाहेर, प्लीज थोडं थांबा ना. पण आता सायली म्हणते की बाबा तेवढंच महत्त्वाचं काम आहे ना हो, म्हणून जावं असं वाटते, प्लीज ना जातो ना, असंही आता ती म्हणत असते. त्यावर कल्पना म्हणते ठीक आहे जा, पण मी जेव्हा फोन करेन ना तेव्हा लगेच फोन उचलायचा, तो सुद्धा एका रिंगमध्ये. मग सायली म्हणते की हो आई, तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय तर मी तुमचा फोन नाही उचलणार का, उचलणार, आणि तसंही ना आज खूप महत्त्वाचं काम आहे त्यामुळे जावंच लागणार, थोड्या वेळासाठी का होईना आम्ही जातो, असंही आता ती म्हणते. आणि ती आता अर्जुनसोबत बाहेर जायला निघते. सायलीला आणि अर्जुनला प्रियाला रंगेहात पकडायचं असतं, तिचा व्हिडिओ बनवायचा असतो जेणेकरून अश्विनसमोर तिचं पितळ उघडं करता येईल. इकडे आता त्या अधिराजने त्या ड्रायव्हरला पैसे दिलेले असतात, त्याच वेळेला तो काही वाक्य बोलतो की त्याच्या आयुष्यात कोणी नाही आहे, मुलगी पण नाही आहे. मग आता या सगळ्यामध्ये प्रिया ठरवते की चला आता गळ्यातलं मंगळसूत्र काढायचं आणि ह्याला जाऊन भेटायचं. एवढे जर पैसे ह्याला वर आले तर आपल्यावर तर हा उधळू शकतो पैसे, ह्याला फसवूया. म्हणूनच आता ती त्याला भेटायला गेलेली असते एका कॅफेमध्ये, आणि त्याबरोबर ती त्याला आता गोड गोड गुलाबी बोलत असते की माझ्या आयुष्यातही कोणी नाही आहे, माझ्या आईला पॅरलाच झालेला आहे, बाबासुद्धा जागेवर आहेत, हे सगळं खोटं ती बोलत असते. आणि या सगळ्याचा व्हिडिओ इकडे अर्जुन आणि सायली आपल्या मोबाईलमध्ये काढत असतात. तर तुम्हाला हा एकदम हटके भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.